नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे नितीन पाटील व्लॉग्स. तर थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल आज आपण कोणती ॲक्टिव्हिटी करायला चाललो आहे. तर आज आपण चाललो आहे स्कूबा डायव्हिंग ही ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. तर त्यासाठी आपण जाणार आहोत नेत्रायणी आयलंडवरती. तर ही ॲक्टिव्हिटी आपण एका ॲडव्हेंचर ग्रुपसोबत करत आहोत. तर त्या ॲडव्हेंचर ग्रुपचं नाव आहे रिफ ॲडव्हेंचर. तर या व्लॉगमध्ये तुम्हाला स्कूबा डायव्हिंगची संपूर्ण इन्फॉर्मेशन भेटणार आहे. तर बघूया आमचा आजचा एक्सपिरियन्स कसा असणार आहे. चला तर मग निघूया. तर आपण रिफ ॲडव्हेंचरच्या ऑफिसला आलो आहे. स्कूबा डायव्हिंग करण्या अगोदर तुमच्याकडून एक कन्सर्न फॉर्म साईन केला जातो. त्यामध्ये असं लिहिलं असतं की स्कूबा डायव्हिंग करताना तुम्हाला कोणतीही दुखापत झाली तर त्याचे जिम्मेदार तुम्ही स्वतः असणार. तर आम्ही तिघांनी, स्वानंद, संकेत आणि मी, त्यात फॉर्मवर साईन करून स्कूबा डायव्हिंगसाठी आम्ही तिघेही रेडी झालो. संकेत यायला गावाला घाल परत. सब बताएंगे रे फुटेज मध्ये. तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे नेत्रायणी आयलंडवरती. तर एक्सपिरियन्स बघूया कसा होणार आहे, कारण की हा माझा सेकंड टाईम एक्सपिरियन्स आहे. पहिला एक्सपिरियन्स तर धमाकेदार होता, जो की मी सिंधुदुर्गला केला होता. त्याचा व्हिडिओ मी आय बटनमध्ये देऊन टाकेल, नक्की जाऊन तो चेकआउट करा. आता हा मुर्डेश्वरचा नेत्रायणी आयलंडवरचा कसा एक्सपिरियन्स असतो तो बघूया. संकेत इकडे बघा, आहे फुल रेडी फॉर ॲडव्हेंचर. फुल रेडी फॉर ॲडव्हेंचर. तर नेत्रायणी आयलंडवर जात असताना आम्हाला स्कूबा डायव्हिंगचे काही रूल्स अँड रेग्युलेशन समजावण्यात आले, ज्यामध्ये तुम्ही कशाप्रकारे पाण्यामध्ये गेल्यानंतर श्वास घ्यायचा आहे, त्यानंतर कोणकोणते सिग्नल तुम्हाला फॉलो करायचे आहे, तुम्ही सेफ आहेत का हे सांगण्यासाठी तुम्ही कसे दाखवू शकता, याबद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन दिली आणि आम्हाला चांगल्या प्रकारे स्कूबा डायव्हिंगसाठी प्रिपेअर करून दिले. ऑलमोस्ट 1 तासाची बोटिंग राईड आपण कंप्लीट केल्यानंतर फायनली आपण नेत्रायणी आयलंडवरती पोचलो आहे. तर आता फटाफट चेंज करूया आणि पाण्यामध्ये डाईव्ह करूया. ए बैल इकडे बघ. आय एम कमिंग. हा स्वागत. तर आता आपण स्विमिंग करायला पाण्यामध्ये उतरलो आहे. वातावरण एक नंबर झालं आहे. नॉर्मल आईस्क्रीम से हाय. हाय सर. गुड मॉर्निंग. सॉरी, गुड आफ्टरनून गाइस. ओके, तर फुल ऑन स्विमिंग चालू आहे पाण्यामध्ये. ए शार्क ब्लॅक शार्क. फुल ऑन धमाल मस्ती. पाणी एवढं क्लिअर आहे ना, काय बोलायचं,
आप मरो मत. चल उलटा. हमारा जलपारा देखो. अरे भोसडी इथे मागचं का नाही. तर नेत्राणी आयलंड खूपच सुंदर आहे, पण इकडे येता येता ऑलमोस्ट 1 तासाचे आपल्याला बोट राईड करायला लागते. पाणी ते एवढं क्लिअर आहे ना, खूप क्लिअर. So if you want something to hold on to, gotta find it first. But here I am, 'cause I've been laying under palm trees, waiting for the summer, knowing there's nowhere to go. 'Cause I am happy on this island, wanna be my funland. I don't ever want to leave, I'm in a tropic club. तर फुल रेडी आहे स्कुबा डायव्हिंग करण्यासाठी. फुलन धमाल मस्ती येणार आहे. नाम क्या है? नाम नितिन. नितिन व्हिडिओ फुल विंग्स लागते, फुल रेडी. अमान.
तर मित्रांनो प्रॉपररित्या स्कूबा करून आलो आहे. एकदम ऑसम एक्सपिरियंस होता. तो सब लोग ने स्कूबा डाइविंग एंजॉय किया क्या? Traveling the mountains just to find the loudest tears. We set our mind on fire, knowing we could aim higher, but we didn't know that yet. So if you want something to hold on to, gotta find it first. But here I am, 'cause I've been laying under palm trees waiting for the summer, knowing there's nowhere to go. 'Cause I am happy on this island, wanna be my funland. I don't ever want to leave, I'm in a tropic club. तर मित्रांनो आत्ता वाजले 5:30. तर आता आपण पुन्हा एकदा मुरुडेश्वर बीचवरती आलो आहे. तर आत्ता मी तुम्हाला स्कूबा डायविंगची संपूर्ण इन्फॉर्मेशन देतो. तर आम्ही स्कूबा डायविंग हा एक्सपिरियन्स द रिफ ॲडव्हेंचर यांच्याकडून बुक केला होता. तर आमचा पूर्ण पॅकेज होता 3,500 रुपयाचा. तर त्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं ते देखील तुम्हाला सांगतो. त्यामध्ये 10 ते 30 मिनटाची स्कूबा डायविंग इन्क्लूड होती. त्यासोबतच बोटिंग इन्क्लूड होती, स्विमिंग इन्क्लूड होती, स्नॉर्कलिंग अनलिमिटेड स्नॉर्कलिंग इन्क्लूड होती. त्यासोबतच तुम्हाला स्कूबा डायविंगसाठी लागणारा वेटसूट त्यामध्ये इन्क्लूड होता. त्यासोबतच 6 फोटो आणि 30 सेकंदाची एक व्हिडिओ इन्क्लूड होती. लाईफ जॅकेट देखील इन्क्लूड होता. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम धमाकेदार होता. आणि पाणी एवढं क्लिअर होतं ना की समोरचा माणूस पण दिसत होता आणि मासे तर खूप प्रकारचे आम्हाला बघायला भेटले. तर आमचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स एकदम धमाकेदार म्हणजे भन्नाट होता, भन्नाट. तर तुम्ही देखील हा एक्सपिरियन्स घेऊ इच्छिता तर मी रिफ ॲडव्हेंचरचा कॉन्टॅक्ट नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. नक्की जाऊन त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हा एक्सपिरियन्स नक्की अनुभवा. जर तुम्ही हा व्लॉग जर इथपर्यंत बघितला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.